तंत्र शिक्षणातले कर्मयोगी प्राचार्य ज्ञानदेव नाठे. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. तंत्र शिक्षणातले कर्मयोगी प्राचार्य ज्ञानदेव नाठे. प्राचार्य ज्ञानदेव नाठे आपल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रदीर्घ अध्यापक सेवेतून 31 मे 2023 रोजी निवृत्त झाले. 2015 साली प्राचार्य नाठे नाशिकला शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यपदी ठाण्याहून बदलून आले होते. त्यांच्याकडं शासकीय तंत्रनिकेतनचं प्राचार्यपद तसंच प्रभारी सहसंचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, विभागीय कार्यालय नाशिक याची जबाबदारी दिली गेली होती. त्याआधी ते वेगवेगळ्या शासकीय तंत्रनिकेतनला प्राचार्यपदी कार्यरत होते. बांद्रा मुंबईच्या शासकीय तंत्रनिकेतनमधली त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय राहिली. तिथल्या शासकीय तंत्रनिकेतनच्याच परिसरात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचं कार्यालय आहे. सर बोर्डाच्या गव्हर्निंग बॉडीवर होते. तंत्र शिक्षणावर सरांच्या काळात वेगवेगळे प्रयोग झाले आणि समाजाकडून तसंच शासनाकडून त्याची विशेष उल्लेखनीय दखल घेतली गेली. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पांढरी शुभ्र दाढी अशा वेशातले प्राचार्य नाठे पुरातन काळातले ऋषीमुनीच वाटतात. सरांच्या काळात शासकीय तंत्रनिकेतन नाशिकचं नामांकन NBA झालं. काळानुसार नवीन विद्याशाखा नाशिकच्या तंत्रनिकेतनला मिळाल्या. सरांचा विद्यार्थ्यांशी अतिशय उत्तम संवाद असतो. विद्यार्थ्यांना त्यांचं दालन सदैव खुलं असायचं. अनेक अडीअडचणी असल्या तरी संवादातून आणि निरंतर आशावादातून ते त्यातून मार्ग काढतात. आपल्या सहकाऱ्यांसाठी काळानुरूप अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. स्वतःला तसंच आपल्या सहकाऱ्यांना सतत अद्ययावत ठेवायचा त्यांचा प्रयत्न असायचा. प्राध्यापकाने सतत त्यांच्या क्षेत्रातल्या नवीन तंत्रज्ञानाचा कार्यानुभव घेतलाच पाहिजे यावर त्यांचा विशेष भर. तंत्र शिक्षणाच्या विविध बदलत्या छटांचे सर गेल्या 4 दशकात साक्षीदार राहिलेले आहेत. सरांनी 2006 ते 2015 या काळात तंत्र शिक्षणाचा वायुवेगानं झालेला प्रसारही बघितला आणि 2015 ते 2019 विविध कारणांमुळं अडचणीत आलेलं तंत्र शिक्षणही त्यांनी बघितलं आहे. प्राचार्य नाठे यांच्याकडं नाशिक विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचा कार्यभार असल्यामुळं धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगर या 5 जिल्ह्यातल्या 500पेक्षा जास्त संस्थांच्या कार्याचं संचालन करायची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांनी या 5ही जिल्ह्यातल्या अनेक तंत्रशिक्षण संस्थांना भेटी देऊन सतत मार्गदर्शन केलं. सर्व प्राचार्यांशी त्यांचा उत्तम संवाद असायचा. कुणीही त्यांना कोणत्याही वेळेत फोन करू शकत असे आणि ते त्वरित माहिती देण्यासाठी तत्पर असत. काही वेळा माहिती उपलब्ध नसेल तर आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधून अगदी दुसऱ्या दिवशी संबंधित शंकेचं निरसन होईल यासाठी ते प्रयत्न करत. कोणताही विषय ते सोडून देत नसत. प्राचार्य ज्ञानदेव नाठे सर स्वतःही कधी सुट्टी घेत नसत आणि दुसऱ्याने सुट्टी घेतलेली त्यांना फारशी आवडत नसे. सरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अगदी उपलब्ध असलेल्या हिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यासुद्धा अगदी अपवादात्मक घेतल्या. कदाचित या गोष्टीचं नवीन पिढीला आश्चर्यसुद्धा वाटेल. सरांच्या कार्यकाळात शासकीय तंत्रनिकेतन नाशिक तसंच नाशिक विभागातल्या शिक्षणाची व्हर्टिकल ग्रोथ झाली. याच काळात अनेक संस्था ॲटॉनॉमस झाल्या. नवीन विद्याशाखा आल्या. स्वयंसहाय्य विद्यापीठांना परवानगी मिळून एक नवीन शिक्षणाचं दालन सुरू झालेलं.
नाशिक विभागातल्या विविध औद्योगिक संस्था, कारखाने, विविध प्रोफेशनल बॉडीज यांच्याशी सरांनी उत्तम संपर्क ठेवून तंत्र शिक्षणातले प्राध्यापक तसंच विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळेल, तसंच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळेल यासाठीही प्रयत्न केले. नाठे सरांच्या काळात त्यांच्या अतिशय उच्च दर्जाच्या प्रशासकीय कौशल्यामुळं शासकीय तंत्रनिकेतन नाशिक इथला प्रशासकीय गाडा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. त्या काळात कोणतेही वाद झाले नाहीत. एक आदर्श संस्था म्हणून शासकीय तंत्रनिकेतन नाशिक उभी राहिली आणि त्याचबरोबर नाशिक विभागातल्या खाजगी तसंच शासकीय तंत्रशिक्षण संस्था सतत अपडेट राहतील, प्रगती करतील, काळानुसार बदल करतील, बदलत्या काळात त्या टिकून राहतील यासाठी सरांनी विशेष प्रयत्न केले. काळानुसार प्रशासकीय व्यवस्था फार वेगानं बदलते आहे आणि जुन्या काळातली तत्त्व आणि आदर्श यांचा मेळ बदलत्या काळात कसा घालायचा असा प्रश्न त्यांना पडायचा. परंतु निराश न होता ते सतत कार्यमग्न राहत. वैयक्तिक आयुष्यात गेल्या 10-15 वर्षात त्यांना सतत वैद्यकीय उपचार घ्यावे लागत. त्यांनी ते हसत खेळत सहन केले आणि न थांबता चालत राहिले. या सर्व काळात त्यांच्या सौभाग्यवतींचं त्यांना विशेष पाठबळ मिळालं. माझ्या कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाचं त्यांना विशेष कौतुक असायचं. ते सतत माहिती घेत आणखीन काय करता येईल याविषयी मला मार्गदर्शन करायचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनानंच मला विविध अशा 50 कौशल्य विकासाचे कार्यक्रम समाजाकरता मोफत आयोजित करता आले आणि त्यातून 5,000पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देता आला. मी रिटायर झालो की नक्की तुझ्याबरोबर येतो असं ते म्हणायचे. आता कोणताही व्यवसाय नाही, पैशाशी संबंधित कोणतेही काम करायचं नाही आणि समाजाकरता आपल्याला काहीतरी उत्तम करता आलं पाहिजे. आयुष्यातल्या उर्वरित काळात आपण ते करूया असं ते मला नेहमी सांगतात. सरांचा मोठा मुलगा शासकीय तंत्रनिकेतन बीडला प्राध्यापक आहे. लहान मुलगा नाशिकला व्यवसायात स्थिरावला आहे. सरांनी संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या बदल्यांमुळं अनेक मित्र जोडलेत. आता ते नाशिककर झालेले आहेत. त्यामुळं त्यांच्या प्रदीर्घ तंत्र शिक्षणातल्या अनुभवाचा फायदा यापुढं नाशिकमधल्या विविध तंत्रशिक्षण संस्थांना मिळणार आहे. कौशल्य विकासात नवीन उत्तम असं काम होईल यात काही शंका नाही. अतिशय व्यस्त राहण्याची सरांना सवय असल्यामुळं निवृत्तीनंतरही त्यांचा दिनक्रम त्यांनी तसाच ठेवला आहे. प्राचार्य ज्ञानदेव नाठे सरांच्या उर्वरित आयुष्यातल्या नवीन उपक्रमांना आणि सरांना दीर्घायुष्य लाभो यासाठी खूप खूप शुभेच्छा. तंत्र शिक्षणातले कर्मयोगी प्राचार्य ज्ञानदेव नाठे. व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा मोबाईल नंबर 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186.